मंडी तालुका के मानकोली नाका अंजूर रोड प्रशांत कॉर्नर के पास डॉक्टर मनीषा व डॉक्टर जयेश शेलके, डॉक्टर रोहिणी व डॉक्टर नितिन पाटिल, डॉक्टर हर्षदा व डॉक्टर सूर्यकांत मेश्राम, डॉक्टर वैष्णवी व डॉक्टर वीरेंद्र परकाले, डॉक्टर प्रियंका व डॉक्टर अमित पिंजारी, डॉक्टर प्रतीका व डॉक्टर पुरुषोत्तम पाटिल, डॉक्टर जुलेखा व डॉक्टर जुबैर शेख, डॉक्टर हर्षदा व डॉक्टर भूपेंद्र मुकादम के मेडिसिटी हॉस्पिटल का भव्य उद्घाटन आज दिनांक 25 दिसंबर 2025 को केंद्रीय पंचायत राज्य के माजी मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल के करकमले द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ नेता श्री आरसी पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक श्री कृष्णकांत जी कोंडलेकर, शिवसेना नेते विश्वाजी थले, मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री डीके जी महात्रे, शिवसेना तालुका सचिव श्री दीपक जी पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख श्री चक्रधारी जी पाटिल, मजदूर फेडरेशन थाने जिला अध्यक्ष सुधाकर महात्रे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली नातेवाईक उपस्थित थे। सभी मान्यवरों ने मेडिसिटी हॉस्पिटल के सभी डॉक्टरों को शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं सभी मान्यवरों का स्वागत सम्मान मेडिसिटी हॉस्पिटल के सभी डॉक्टरों ने शाल और श्रीफल देकर स्वागत किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। अत्यंत स्वातंत्र्यानंतर महात्माजींचं स्वप्न साकार होतं तिथे आणि त्या महात्माजींच्या कृपेने खेड्यापाड्यामध्ये औषधाची हॉस्पिटलची सोय झाली पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते। मी मुद्दा आपल्याला सांगणार आहे। आमच्या शेजारी अंजूर गाव आहे। त्या अंजूर गावामध्ये पूर्वी जिल्हा परिषदेचे विद्वांस डॉक्टर होते। अत्यंत प्रामाणिक आणि देशभक्त असे ते डॉक्टर होते। त्याने 10 पैशाची तेव्हा इंजेक्शन आम्हाला पाहायला मिळतच नव्हतं। 10 पैशाची ती गोळी द्यायचे आणि त्या गोळीने सर्व पेशंट चांगले होत होते। खेड्यापाड्यामध्ये बिचारा पायाने प्रवास करत होता। असे ते विद्वान डॉक्टर अत्यंत त्याच्या हाताला एवढं चांगलं गुण आहे म्हणून अनेक वर्षे गेली 60 वर्षापासून मी त्यांची आठवण करतो आणि त्यांना खरोखर त्याने या खेड्यापाड्यामध्ये ती व्यवस्था केली आणि त्या पद्धतीने आतापर्यंत आम्ही पाहतो। आता तर ईश्वर कृपेने हॉस्पिटल एवढे आहेत, डझनभर आहेत। मी मुद्दाम सांगणार आहे खेड्यापाड्यातल्या लोकांना शेवटी औषधाची आणि डॉक्टरची सोय नसताना स्वातंत्र्यानंतर
ज्या आपल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची आहुती झाली, महान नेत्यांच्या कृपेने, महात्मा गांधींच्या कृपेने, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींच्या कृपेने आपल्याला हे दिवस लाभले आणि त्यांचे स्मरण मुद्दाम करू शकतो. तर तेव्हाचे डॉक्टर आणि आताचे डॉक्टर, तेव्हा खेड्यामध्ये एकही डॉक्टर आपल्या या समाजाचा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. आता सुदैवाने समाजाचे डॉक्टर एवढे आपल्याला पाहायला मिळतात आणि अन्य हॉस्पिटलच्या ठिकाणी ते काम करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांचे मी मुद्दाम त्यांना धन्यवाद देतो. त्यांना शक्य होईल तेवढे पेशंटला ते मदत करतात आणि थोडंसं अडचणी झाल्या का ते त्यांचं स्वतःहून सांगतात की तुम्ही ठाण्याला घेऊन जा, बिवडीला घेऊन जा, मुंबईला घेऊन जा. म्हणजे असा प्रामाणिकपणा या विभागातले जे डॉक्टर आतापर्यंत शेळके, त्यांचे सगळे सहकारी, मला मी त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही या भागाची सेवा प्रामाणिकपणे करत असताना सुद्धा तुमच्याकडे जेवढे इलाज होतात तेवढे तुम्ही करता आणि काही अडचणी आल्या तर पुढे पाठवता, त्याबद्दल धन्यवाद देतो. कारण असे काही डॉक्टर पाहायला मिळतात की दिवसांदिवस आमच्याकडे आला पाहिजे पेशंट, म्हणून वेळेवर त्याचं कधीही त्याचा निरोप लागतो आणि सारखा फेऱ्या मारतो. असे सुद्धा डॉक्टर आम्हाला पाहायला मिळतात. अत्यंत आनंदाची बाब आहे की आपल्या या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे हॉस्पिटल आणि आपले लोक हे सगळे हॉस्पिटल काढत आहेत. आतापर्यंत आपल्याला ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये जावं लागत होतं, परंतु आज ही सुविधा आपल्या परिसरातल्या मंडळींनी, आपल्या बांधवांनी या ठिकाणी डॉक्टर होऊन वेगवेगळी हॉस्पिटल काढून आणि ते सुद्धा सार्वजनिक मिळून 4 डॉक्टर, 5 डॉक्टर, 6 डॉक्टर आपल्याच विभागातले बरोबर घेऊन आणि जरूर पडल्यास बाहेरचे डॉक्टर बोलून हे हॉस्पिटल चालवण्याचा प्रयोग हा आपल्या या विभागामध्ये चांगल्या प्रकारचा चालू केलेला आहे. आणि जे जे हॉस्पिटल अशा स्वरूपाचे चालू केलेले आहेत त्यांचा रिझल्ट सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे. आज आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे का ठाण्यासारख्या आणि मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा पेशंट आपल्याला जावं लागतं त्यावेळेला आज 9, 10, 15 लाखाशिवाय काम आपलं होतच नाही. आणि त्याच्यामध्ये जर इन्शुरन्स जर आपला असेल, आज साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाने इन्शुरन्स काढला पाहिजे आणि ते काढलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. पण डॉक्टर लोकांना माहिती जर पडलं की यांचा 15 लाखाचा इन्शुरन्स आहे तर तुम्हाला ते 15 लाख संपेपर्यंत ठेवून देणार, अशा स्वरूपाची सध्या तरी सिस्टीम ठाणा, मुंबई सारख्या ठिकाणी चालू झालेली आहे. तेव्हा इन्शुरन्स हा बाधक आहे का आपल्या दृष्टीने चांगला आहे याचा देखील एक विचार या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी इन्शुरन्स काढलाच पाहिजे या मताचा पण मी आहे. कारण काय, प्रत्येक ठिकाणी तुमची अशा स्वरूपाची फसगोळी असण्याचं मागणं आहे. परंतु आपण या ठिकाणी अशा हॉस्पिटलनी, ज्या ज्या आपल्या बांधवांनी जिथे जिथे अशा हॉस्पिटल सार्वजनिकदृष्ट्या किंवा आपल्या विभागातल्या डॉक्टरांनी चालू करण्याचा जो प्रयोग चालू केलेला आहे याचा उपयोग हा विभागामध्ये चांगला झाला पाहिजे. शक्यतो ठाणा, मुंबईला पेशंटला जाता कामा नये अशा स्वरूपाची या ठिकाणी त्यांची सेवा झाली पाहिजे, त्या पद्धतीने उपचार मिळाले पाहिजे आणि त्या दाखवण्याप्रमाणे डॉक्टर उपलब्ध या ठिकाणी असले पाहिजे. लोकांना आणि असं जर माहिती पडलं की या ठिकाणी सर्वतोपरी डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, उपलब्ध आहेत, शस्त्रसामुग्री चांगल्या प्रकारचे आहे, अशी एकदा का खात्री झाली तर कोणीही ठाणा, मुंबईला जाण्याच्या भानगडीत पडणार नाही. या संपूर्ण डॉक्टरांच्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो. विशेष म्हणजे या सगळ्यांमध्ये सगळीच माणसं माझी आहेत, पण भूपेंद्र आणि हर्षदा हे माझे भाचे आहेत दोन्ही. यांनी म्हणजे खूप मेहनत घेतली इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपण आपल्या पायावर सशक्तपणे उभे राहू शकतो याचं एक चांगलं उदाहरण त्या लोकांनी निर्माण केलेलं आहे. आरसी पाटील साहेबांनी डॉक्टर विध्वंस यांचं जे उदाहरण सांगितलं खरं म्हणजे या परिसरामध्ये एक डॉक्टर आरसीचा माणूस म्हणजे खाकी पॅन्ट, सफेद शर्ट, पिन केलेली, कमरेला पट्टा आणि ती बॅग पाठीमागे. एकदा त्या गावातून जात असताना तो कपिल पाटलांच्या घरासमोरून जर पुढे गेला आणि आरसी पाटलाच्या घराकडे गेला तर कपिल पाटलाच्या घरातून कोणी सांगायला आला की आम्हाला इंजेक्शन द्यायचा, येणार नाही, दारा जाऊन आलं तर तुम्हाला दिसणार नाही ना, अशा प्रकारची
कडवट शिस्त त्या माणसात. आणि आम्ही तेवढ्या शाळेत होतो, 6वी-7वीला असताना आम्ही अंजूरला जायचो. आणि आमचं गाव म्हणजे नारूसाठी फेमस गाव. एवढे नारू माझ्या गावामध्ये व्हायचे की ते गावामध्ये कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं. आणि माझ्या एका सहकारी विद्यार्थ्याच्या पायाला फोड आलेला होता. तर मी तो फोड त्याला मी डॉक्टरला पट्टी बांधण्यासाठी गेलो. त्याने त्याच्यावरती टाकलं औषध, त्याचं साफ केलं आणि बोलता बोलता आम्हाला विचारलं, तुम्ही कुठल्या गावाहून येता रे? आम्ही वेल्यावरून. अरे वेल्यावरून बोलल्यात त्याने आम्हाला हकललंच ना. चला तर नारू बिरू असतील तुमच्या गावामध्ये, नारू किती अमुक तमुक, पुढचा उपचारच नाही केला. तर एक डॉक्टर संपूर्ण परिसराला सांभाळत होता. बोलण्याचं तात्पर्य आहे, आज प्रत्येक गावामध्ये 2-2-3 डॉक्टर झाले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे जे आपले डॉक्टर आहेत यांना आमच्याकडनं फायदा काय? आमच्याकडनं एकच, कधी मी फोन करेन याचे 25,000 कमी करा, कपिल पाटील फोन करतील, बघायला काही कमी करता येत असेल तर कमी करा. हाच आमच्याकडनं त्यांचा फायदा असतो, याच्यापेक्षा जास्त काही फायदा नसतो. मग आमच्या त्या स्पेक्ट्रमला किंवा लाईफलाईनला शेळकेसरांनी कमी केले असतील तरी पण मी अभिषेकचा वडील म्हणून मला कमी करत नाही. वास्तविक माझं त्याच्यामध्ये तसं काहीच नाही. ही माणसं माझ्या जवळची आहेत की त्याच्यामध्ये माझा मुलगा आहे, एवढंच माझं योगदान. पण हे पण लोकांनी जरा जास्त होते काही काही वेळेला, तर ते जरा थोडंसं कमी करावं. कारण शेवटी जिथं तुम्ही दुसऱ्या कुठे जाल तिथं पैसे भरल्याशिवाय तुमच्याशी बोलत नाही. तुम्ही ज्युपिटरमध्ये जा ना, सकाळी गेल्यानंतर पहिलं प्रेमपत्र असतं तुमच्याकडे, आज 50,000 रुपये भरा, आज ₹1,00,000 भरा. तर आपल्या लोकांना यांना सुद्धा सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर मनीषा, डॉक्टर जयेश, डॉक्टर रोहिणी, डॉक्टर नितीन, डॉक्टर हर्षदा, डॉक्टर वैष्णवी, डॉक्टर प्रियंका, डॉक्टर अमित, डॉक्टर प्रतीका, डॉक्टर पुरुषोत्तम, डॉक्टर जुलेखा, हर्षदा, डॉक्टर भूपेन, नितीनचे सहकारी आलेले त्यांचे. आता हे मित्र तुझ्या उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, सगळ्याच प्रकारचे उपचार एका ठिकाणी मिळणं म्हणजे आरोग्यासाठी, आणि ते आज या ठिकाणी सुरू होत आहे. या सुरू झालेल्या आरोग्य संकुलामध्ये उत्तम उपचार तर मिळतील, आपुलकीची उपचार ही मिळतील. पण डॉक्टरांना मी शुभेच्छा देताना एवढंच सांगेन, जास्त पेशंट यावेळेस शुभेच्छा देणार नाही. तर शुभेच्छा देताना एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, या दवाखान्याच्या माध्यमातून विश्वासार्हता निर्माण करणे हे गरजेचे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. कारण हर्षित पाटील साहेबांनी सांगितलं की तिकडे गेलो की असं होतंय, विश्वासनी सांगितलं इकडे गेलो की कसं होतंय. आता तुम्ही उलट सांगायला सुरुवात करा, लोक ऐकत नाही ना. सांगायचं तिथे जा म्हणजे ऐकणार नाही तुमचं. हा, त्या दवाखान्यात जा सांगितलं की जाणार नाही म्हणजे आपोआपच मानकुलीला येते. पण एक गोष्ट आपल्या कोणाच्या लक्षात येते का, आपण भले कौतुक करत असू, आपल्या ग्रामीण भागामध्ये समाजामध्ये डॉक्टर मोठ्या संख्येने होतात, पण आरोग्याच्या सुविधा निर्माण होणं म्हणजे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे असं आहे का? असं नाही. आरोग्याच्या सुविधा निर्माण होणं हे चांगलं आहे, पण आरोग्याच्या सुविधा निर्माण होता होता जर विश्वासने सांगितलं, हर्षित पाटील साहेबांनी सांगितलं की एक डॉक्टर अख्ख्या परिसरामध्ये फिरून आरोग्याच्या सुविधा देऊ शकत होता, याचा अर्थ असा आहे की तेव्हा आजार कमी होते. आजार का नव्हते तर लोक मेहनत करत होते, आरोग्याची निगा राखत होते, व्यायाम करत होते. म्हणून डॉक्टरकडे कमी जावं लागत होतं, त्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. म्हणून अशा प्रकारचा सल्लाही आपल्या या डॉक्टरांनी, फक्त तुमच्याकडे पेशंट येईल तेव्हाच नाही, कोणी भेटेल तेव्हाही आपण तो सल्ला दिला. आपण सांगतो एखाद्याला डायबिटीज शुगर झालं, त्याला सांगतो दररोज सकाळी वॉकिंग केलं पाहिजे. शुगर होऊ नये त्याच्यासाठी सततच वॉकिंग केलं पाहिजे. अशा प्रकारच्या सल्ल्याची आता जास्त आवश्यकता आहे.
इथे बघा समोर भाऊ. इथे बघा समोर भाऊ. इथे समोर भाऊ. वेट. सगळ्यांचं अभिनंदन, आभार खूप खूप की तुम्ही इकडे आलेत. आज हे आमचं नवीन वेंचर मेडिसिटी हॉस्पिटल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ओपन होत आहे. तर मेडिसिटी हॉस्पिटलचा मागची संकल्पना इतकी होती की आता वाढतं नागरिककरण, लोकांचे वाढते आजार आणि या परिस्थितीनुसार झालेले सगळे त्रास, या सगळ्यामध्ये आपल्या परिसरात झालेली ट्रॅफिक आणि ठाणा, मुंबई, कल्याण इथे जाताना लागणारा वेळ, आजारी पडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक तर आयदर ठाण्याला, ज्युपिटरला जा किंवा कल्याणला जा किंवा भिवंडीला असं. आज मानकोली नाका इतका डेव्हलप झाल्यानंतर, इतकं लोकसंख्या वाढल्यानंतर इथे एक सोनोग्राफी सेंटर नव्हतं, एक CT स्कॅन नाही किंवा डायलिसिस नाही, अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही. या सर्व लोकांचे प्रश्न डोक्यात ठेवून आमच्या मनामध्ये कल्पना आली की आपण हे सगळं एकाच जागी मानकोलीलाच उपलब्ध करणं गरजेचं आहे. त्या संकल्पनेतून आमच्या मेडिसिटी म्हणजे वैद्यकीय संकुलाची एक कन्सेप्ट डोक्यात आली आणि आम्ही या हॉस्पिटलचा पायाभरणी केली. आज तुमच्यासमोर हॉस्पिटल ओपन झालेलं आहे. लोकांना आम्ही न्याय देऊ, गरजेच्या वेळा उपलब्ध होऊ, अत्यंत रास्त दरात आम्ही त्यांना ट्रीटमेंट करू किंवा उपचार करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गोल्डन टाईम म्हणतो किंवा जो वेळ जीवाला जेव्हा धोका असतो त्यावेळा स्ट्रोकमध्ये, हार्ट अटॅकमध्ये किंवा पॅरालिसिसला किंवा या सगळ्यांमध्ये ज्या वेळा गरज असते त्यावेळी आमची टीम नक्कीच तुम्हाला पेशंट्सला मदत करायला इथे असेल. आणि जे एक्सपर्टाईज ट्रीटमेंट ठाण्यामध्ये मिळते ती आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे फुल टाईम फिजिशियन आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत की डिलेव्हरीसाठी इथून ऑल द वे ठाण्याला किंवा भिवंडीला, कल्याणला लोकांना जावं लागतं. तर आज रात्रीला आम्ही ते इथे कंडक्ट करू शकतो. प्रॉपर MD गायनेक आहेत, प्रॉपर MD फिजिशियन आहेत, चेस्ट फिजिशियन आहेत. आमचे डॉक्टर सूर्यकांत हे चेस्ट फिजिशियन आहेत, मॅडम मनीषा मॅडम इथे गायनेक आहेत. या सगळ्या मी टीमला घेऊन एकत्र घेऊन आपण हा प्रवास चालू केलेला आहे. लोक आजारी पडू नयेत, पण आजारी पडल्यानंतर आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सेवा द्यायला उपलब्ध आहे. तसेच आपल्याकडे सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा, राजीव गांधी योजना, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या समाजातल्या सर्व स्तरासाठी लागणारे जे काय बॅकअप NGO फंडिंग वगैरे ते आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. आणि शेवटच्या घटकापर्यंत चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा आम्ही इथे उपलब्ध देऊ, त्याही रास्त दरात. आणि लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही चांगल्या सोयी इथे देऊ आणि चांगले ट्रीटमेंट नक्कीच करू. सर्वसामान्य माणसापासून तर मोठ्याच मोठ्या व्यक्तीपर्यंत मी एक चांगली दर्जेदार ट्रीटमेंट देऊ शकलो पाहिजे, वैद्यकीय सुविधा देऊ शकलो. म्हणून भिवंडीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही आमच्या संस्था एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. माझे हॉस्पिटल्स भिवंडीच्या चारी बाजूला आहेत, पण प्रत्येक ठिकाणचं पेशंट वर्ग वेगळा आहे आणि प्रत्येक एका क्षेत्राची वैद्यकीय गरज वेगळी आहे. त्या एरियानुसार आम्ही तिथे केलेलं आहे. अंजूरफाटा असेल, मानकोली असेल, बायपास असेल किंवा भिवंडी असेल, इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आहेत आणि त्यांना आम्ही मागच्या 10-15 वर्षापासून सुविधा देतो. आणि तुम्ही त्या सर्वांनी ज्ञात आहात, अत्यंत रास्त दरात आणि लोकांना खूप चांगल्या योजनेअंतर्गत उपचार देणं, मेडिक्लेम अंतर्गत हे आम्ही करतोय. आमच्याकडे CT स्कॅन, डायलिसिस, कॅथ लॅब या सगळ्या सुविधा आहेत. आणि आता हे आमचं नवीन युनिट आहे. सर देखा जाए तो ऑपरेशन थिएटर आपका बहुत अच्छा है. किन किन बीमारियों से संबंधित ऑपरेशन? यहाँ सभी हो गए, पथरी से लेके हार्ट से लेके कैंसर की बीमारी तक, या बच्चेदानी का ऑपरेशन हो, डिलीवरी हो, और जो आप सोचेंगे मतलब क्रेनियोटॉमी, ब्रेन की सर्जरी भी हम यहाँ करने वाले हैं. माझं नाव डॉक्टर सूर्यकांत मेश्राम आहे. मी कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट आहे. आणि स्पेशलायझेशन चेस्ट झालेलं आहे माझं, चेस्ट मेडिसिनमध्ये. आणि मी वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण असतात ज्यामध्ये क्रिटिकल केअर एक होल्ड करता का,
मागे कोण आहेत? बोलू नका थांबा जरा जरा बोलू नका. ओके. तर आपल्या भिवंडी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आहेत. पण आता सध्याला परिस्थिती अशी आहे की आपल्या इथे ट्रॅफिकची समस्या खूप जास्त असल्यामुळे ज्या पेशंटला आपल्याला वेळेवर उपचार देण्याची गरज असते, म्हणजे काही हार्टचे पेशंट असतात, ब्रेन स्ट्रोकचे पेशंट असतात, किंवा काही पेशंटला पोटामध्ये खूप दुखणं असते, अशांना सर्जरीची इमिडिएट गरज असते. अशा पेशंटना ट्रॅफिकमध्ये जाऊन, म्हणजे ठाणेला जाण्यासाठी ट्रॅफिकमध्ये त्यांना वेळ लागतो. तर अशा पेशंटसाठी आपल्याला मेनली आपण मानकोली नाका या ठिकाणी आहे ना मेडिसिटी हॉस्पिटल स्थापन केलेलं आहे. तर पुढे चालून जे पण पेशंटना ट्रॅफिकमध्ये जाऊन ठाणे किंवा मुंबईला जातात आणि उपचार टाईमवर भेटत नाही, अशा पेशंटला आपण सुविधा देऊ शकतो या मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये. मेडिसिटी हॉस्पिटल हे 30 बेडचं हॉस्पिटल आहे. त्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. त्यामध्ये क्रिटिकल केअरसाठी ICU 6 बेडचं आहे आणि सोबत डायलिसिस युनिट आहे, ऑपरेशन थिएटर आहे, त्यासोबतच आपल्याकडं डिलिव्हरी रूम आहे आणि वेगवेगळ्या स्तरातल्या पेशंटसाठी आपण या ठिकाणी जनरल वॉर्ड्स, स्पेशल वॉर्ड्स, डिलक्स आणि VIP अशा प्रकारचे आपण रूम्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामधून जे पण कमीत कमी बजेटमध्ये आपण चांगली उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐसा देखा जाए तो आजकल दूरबीन का ऑपरेशन बहुत ही फेमस है, क्या आप लोगों का 5वां हॉस्पिटल है, इसी हॉस्पिटल में व्यवस्था आपने किया है? हमारे यहाँ पे सारे दूरबीन के सुविधाएं ऑपरेशंस होते हैं. उसमें दूरबीन का डिफरेंट अलग अलग प्रकार के दूरबीन के होते हैं. तो उसमें होता है कि एक पेट के दूरबीन की तपासनी होती है, अलग से ब्रोंकोस्कोपी एक होता है. तो सारे के सारे हम यहाँ पे दूरबीन के जांच की तपासनी और पेशेंट्स को जो भी अफोर्डेबल है, कम से कम प्राइस में हम यहाँ पे सुविधा प्रोवाइड कर रहे हैं. इथे येते समोर. या. थांबा सर.